So in last lecture, we have discussed about the definition of arrest and custody आणि पर्पज ऑफ अरेस्ट म्हणजे एखाद्याला अटक करायचं असेल तर त्याचं उद्दिष्ट काय काय आहे. सगळ्यात पहिले आपण उद्दिष्ट बघितलं होतं की त्याला कोर्टात जर हजर करायचं असेल किंवा कोर्टात न्यायालयीन कामकाजासाठी त्याची गरज आहे आणि तो आरोपी जर येत नसेल कोर्टात तर त्याला वॉरंट काढून सुद्धा अरेस्ट करून आणू शकतात. सेकंड थिंग बघितली होती की एक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, प्रिकॉशनरी मेजर्स, म्हणजे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. काही रोग झाल्यापेक्षा पहिलेच गोळी घेतलेली बरी. तसं सुद्धा असू शकते की खूप वेळेस काही लोकांचे नाव हिस्ट्री शीटर म्हणून असतात, काही लोकांचे नाव ब्लॅक लिस्टेड केलेले असतात पोलिसांनी, आणि मग अशा लोकांना जर ब्लॅक लिस्ट केलं असेल आणि जर समजा गणपती उत्सव आहे, होळी असेल, काही दिवाळी आलेली असेल, दसरा असेल, अशा वेळेस या लोकांना काय करतात, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून या लोकांना इन ॲडव्हान्समध्येच अरेस्ट करून घेऊन जातात पोलिसवाले आणि जेलमध्ये ठेवतात त्या 10-15 दिवसासाठी. का? या लोकांनी काही असं काम करू नये किंवा यांची जी काही हिस्ट्री आहे, यांचं जे काही मागचं बॅकग्राऊंड आहे हे थोडंसं समाजकंटक म्हणून यांना डिक्लेअर केलेलं आहे. यांनी खूप काही भांडणं केलेली आहेत ज्याच्यामुळं समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे किंवा समाजामध्ये दहशत आहे यांच्या बाबतीत. तर त्या लोकांना 10-15 दिवसासाठी प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून त्यांना पहिलेच घेऊन जातात, अरेस्ट करू शकतात. आणि हे सुद्धा अरेस्ट होऊ शकते. या उद्देशासाठी सुद्धा अटक करणं गरजेचं आहे आणि हे इट इज अलाउड. नेक्स्ट थिंग वी हॅव डिस्कस दॅट इफ पोलीस अथॉरिटी आस्किंग नेम्स अबाउट व्हेअर अबाउट्स ऑफ द पर्सन, की तुम्ही कुठून आलात, काय करता, तुमचं नाव काय, इथं कशासाठी, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो व्हेअर अबाउट्स. की टू नो द व्हेअर अबाउट्स ऑफ द पर्सन इफ द पोलीस आर आस्किंग सम क्वेश्चन्स अँड इफ वी बिईंग ए पर्सन, इफ वी आर denying it, we are not giving the proper answer, we are giving an answer but which is not a reasonable or which is not a relevant answer. Relevancy काहीच नाही, विचारतात एक, मी काहीतरी दुसरंच सांगतोय. अशा वेळेस सुद्धा पोलिसांना अधिकार आहे आपल्याला अरेस्ट करायचा किंवा त्या माणसाला अरेस्ट करून पोलीस स्टेशनला घेऊन जायचा. दे मे अरेस्ट हिम बिकॉज दे हॅव द राईट. नेक्स्ट थिंग इज दॅट नेक्स्ट ऑब्जेक्ट इज फॉर रिमूव्हिंग ऑब्स्ट्रक्शन. काही गोष्टीचं जे काही तुम्हाला त्रास होत असेल, काही गोष्टी तुम्हाला रोकथाम करत असतील तुमच्या ड्युटी डिस्चार्ज करण्यापासून, अशा लोकांना सुद्धा तुम्ही अरेस्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल, व्हाईल डिस्चार्जिंग पोलीस ड्युटीज इफ दे वॉन्ट टू रिमूव्ह द एन्क्रोचमेंट. काही पोलीस अतिक्रमण काढण्यासाठी गेले, अतिक्रमण काढता वेळेस त्यांना रोकथाम झाली, नागरिकांनी त्यांना विरोध केला, लोक त्यांच्या अंगावर आले लाठ्याकाठ्या घेऊन किंवा त्यांच्या समोर ठिय्या देऊन आंदोलन करत आहेत. अशा वेळेस सुद्धा if these peoples are obstructing to the police authority while discharging their duties, police may arrest to them. पोलीस त्यांना अरेस्ट करू शकतात. पोलिसांना अधिकार आहे अशा वेळेस सुद्धा त्यांना अरेस्ट करण्याचा. इट इज ऑल्सो वन काइंड ऑफ ए बेस्ट प्रोव्हिजन गिवन और बेस्ट प्रोव्हिजन्स ॲज ए राईट गिवन टू द पोलीस अथॉरिटी, वी कॅन से दॅट. फॉर नेक्स्ट ऑब्जेक्ट इज फॉर रिटेकिंग ए पर्सन एस्केप्ड फ्रॉम कस्टडी. एक माणूस कैदी म्हणून होता, त्या कैद्याला जेलमधून जनरली कोर्टामध्ये घेऊन येतात आणि घेऊन येता वेळेस त्याच्यासोबत पोलीस असतात, त्या गाडीमध्ये बसून जनरली तारखेला घेऊन येतात, परत घेऊन जातात, असं सुरू असते हे येणं जाणं दररोज. तो जेलमध्ये राहणारा कैदी अचानक एक दिवस पळून गेला तावडीतून जेव्हा त्याला कोर्टाला घेऊन येत होते. ही हॅज बीन एस्केप्ड फ्रॉम द कस्टडी ऑफ द पोलीस अथॉरिटी. ॲट सच टाइम पोलीस हॅव द राईट to arrest him. Police have the right to arrest him and police may arrest him without warrant also. का? कारण तो आमच्याच ताब्यात होता, कस्टडीतून पळालेला आरोपी आहे, म्हणून त्याला अटक कधीही कुठेही पोलीस करू शकतात. आणि अशा वेळेस पोलिसांना पूर्ण अधिकार आहे, स्पेशल ऑर्डर घेण्याची गरज नाही. दे मे अरेस्ट हिम इफ द ऑफेन्स इज cognizable or non-cognizable, but the person was in custody and he has escaped from the custody of police authority, he may be arrested. हे उद्दिष्टांसाठी अरेस्टची प्रोव्हिजन बनवलेली आहे. हे सगळे काय अरेस्टचे उद्दिष्ट आहेत, त्याचे उपयोग आहेत, त्याचे फायदे आहेत. कोणासाठी? पोलीस अथॉरिटीसाठी. नेक्स्ट कन्सेप्ट अंडर धिस टॉपिक इज अरेस्ट विथ वॉरंट. पुढचे जी काही कन्सेप्ट आहे, टॉपिक आहे, ते काय आपला अरेस्ट विथ वॉरंट. means in non-cognizable offenses police cannot arrest to the accused person without warrant from the magistrate. मॅजिस्ट्रेट साहेबांनी जेव्हापर्यंत कोणत्याही प्रकारचं तुम्हाला
ऑर्डर दिलेली नाही, कोणत्याही प्रकारचं तुमच्याकडे काही पत्र दिलेलं नाही, कोणत्याही प्रकारचा तुम्हाला आदेश दिलेला नाही, तेव्हापर्यंत तुम्ही त्या आरोपीला अरेस्ट करू शकत नाही. हे अरेस्ट विथ वॉरंट झाला. मेनी टाइम्स व्हॉट हॅपन in cognizable or in non-cognizable offenses, even though in summons cases also, समन्स केस ज्याच्यामध्ये 2 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे, अशा समन्स केसमध्ये सुद्धा काय होतंय, आरोपी येतच नाही कोर्टात, काही कारणास्तव तो जाणून बुजून अवॉइड करतो समन्सच्या सर्व्हिसेस. मग सेक्शन 179 कशाचं, आयपीसीचं 179 आयपीसी मध्ये सांगितलेलं आहे, सॉरी 172 आयपीसी 172 आयपीसी सेज दॅट इफ डेलिबरेटली इंटेन्शनली accused person avoiding the service of summons, माहित आहे की मला समन्स येणार आहे, मी घराला लॉक मारून चाललो, पोस्टमन माझ्या घराच्या समोर माहिती आहे मला आता गल्लीत आला की आपल्याकडे येणारच आहे तो, मी पहिलेच निघून चाललो, घरात सगळ्यांना सांगून ठेवलं, आवाजच द्यायचा नाही, दरवाजा उघडायचाच नाही, मी बाहेर लॉक मारून चाललो. त्याला असं आपण असं त्याला भासू, असं दाखवू, प्रेडिक्ट करू की वी आर नॉट इन होम, वी विल प्रेडिक्ट लाईक दिस, आणि अशामुळे तो काय करतो, अवॉइड करत राहतो. ॲट द सेम टाइम सेक्शन 89 सांगते की समन्स पाठवून जरी तुम्ही येत नसेल तर तुम्हाला त्याला अरेस्ट विथ वॉरंट करू शकता. आता तुम्ही त्याला सेक्शन 89 CRPC प्रमाणे वॉरंट काढा आणि त्याला अरेस्ट करून घेऊन या. जरी तो नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तरी सुद्धा तुम्ही त्याला पकडून आणू शकता. कितीतरी वॉरंट केसेसमध्ये आरोपी हा सापडतच नाही, एकदा जामिनावर निघून गेला की परत यायचं नावच नाही. वकील साहेब फोन लावतात, वकील साहेबाचा फोन सुद्धा ब्लॉक करून ठेवला आहे, आणि कोर्टाच्या बिलीफ जे काही पोलीसवाले असतात त्यांनी कितीही फोन लावू द्या, त्यांचाही फोन तो काही रिसिव्ह करत नाही किंवा त्याने तो नंबरच बदलून टाकलेला आहे. ही इज व्हेअर अबाउट नो वन नोज व्हेअर ही इज राईट नाव. ॲट सच टाइम ए कोर्ट मे इश्यू द वॉरंट, मे इश्यू द ऑर्डर टू अरेस्ट हिम. वॉरंटचा अर्थ काय, इट इज अन ऑर्डर गिवन टू द police authority, it is an authority given to the police authority, you may take that person under your custody and bring him before the court. हे वॉरंट आहे. वॉरंटचा अर्थ काय, त्याला अटक करा, घेऊन या त्याला, हे तुम्हाला एक अथॉरिटी दिलेली आहे, तुमच्याकडे एक अधिकार दिलेला आहे. राईट नाव नो वन कॅन स्टॉप यू टू डू इट, आणि तुम्ही त्याला अटक करून आणू शकता. हे अरेस्ट विथ वॉरंट झालंय. मेनी टाइम व्हॉट हॅपन इफ द पर्सन इज देअर and he already have the knowledge that the warrant has been issued to him. काही असतात त्या लोकांची सुद्धा माहिती देणारे लोक कोर्टात असतात, फोन लावून त्याला सांगून दिलं, अरे तुझ्या विरुद्ध असं वॉरंट इश्यू झालेला आहे. तो आरोपी काय करतो, बिफोर एक्झिक्युटिंग दॅट वॉरंट, तर वॉरंट अंमलात आणण्याच्या पूर्वी, वॉरंट घेऊन येण्याच्या पूर्वीच कोर्टात जातो स्वतःच आणि एक अर्ज करतो कॅन्सलेशन ऑफ वॉरंट. अरे तू असा तर येत नव्हता, लगेच तुला आज सकाळीच आम्ही वॉरंट इश्यू केलं, लगेच दुपारच्या सत्रात तू येऊन लगेच ऍप्लिकेशन देतोय कोर्टाला, काय साहेब ऍप्लिकेशन फॉर कॅन्सलेशन ऑफ वॉरंट. कस काय, नाही साहेब मला माहिती पडलं, इतक्या दिवसापासून आम्ही समन्स पाठवत होतो त्यावेळेस नाही माहिती पडलं तुला, वॉरंट काढल्याबरोबर तुला माहिती पडलं की मला आता पकडणार, अटक करणार, त्याच्यापूर्वीच लगेच तू धावत पळत आला. अशा वेळेस कोर्ट काय करते, जर कोर्ट जास्त चिडलेला असेल किंवा हा आरोपी खूप दिवसापासून येत नसेल, कोर्ट याला म्हणतो ताब्यात घ्या, पाठवायला जेलला, अंडर ट्रायल चालवायला, आणि उद्यापासून याची केस दररोज बोर्डावर घ्या आणि येणाऱ्या 8 दिवसात याची केस संपून घेऊ, पण याला सोडायचंच नाही आपण. कोर्टाला अधिकार आहे, कोर्ट कॅन डू इट. इन मेनी केसेस इट हॅज बीन हॅपन. अशा कितीतरी केसेसमध्ये असं होऊन जाते, आणि करायला पाहिजे सुद्धा जर आरोपी खरोखरच फरार असेल आणि तो येत नसेल. बिकॉज फॉर व्हॉट पर्पज वी आर डुईंग ऑल दिस एक्सरसाइज, जे काही कसरत आपण करत आहोत कशासाठी, फॉर गिव्हिंग द जस्टिस टू दोज हू आर द कंप्लेनंट, टू गिव्हिंग द जस्टिस टू दोज हू आर द विक्टिम्स. We should show the justice on implementation basis. अंमलात आणण्यासारखं न्याय पाहिजे, कागदावरचा न्याय नको आम्हाला. कागदावर न्याय खूप लोक देतात, नको. तर जस्टिस शुड बी सीन, इट शुड बी फील बाय द पीपल्स, इट शुड बी रिअलाइज बाय द पीपल. ओनली जस्टिस शुड नॉट बी शोन ऑन द पेपर्स ओनली, इट शुड बी फील, रिअलाइज्ड, इट शुड बी गिव्ह सम हॅपीनेस टू द पीपल्स. लोकांना फायदा काहीतरी मिळेल असंच न्याय पाहिजे, लोकांना त्याचा खरोखर आनंद होईल असा न्याय पाहिजे. न्याय तर फक्त रेकॉर्डला होतील, फायदा कोणाचाही नाही होणार, असले न्याय नकोत. म्हणून ही कन्सेप्ट आहे की जस्टिस शुड बी फील बाय द पीपल्स, जस्टिस शुड बी सीन बाय द पीपल्स इन इम्प्लिमेंटेशन बेसिस, ऑन इम्प्लिमेंटेशन बेसिस, नॉट ओनली ऑन पेपर बेसिस. पेपरवर नको, ते काहीतरी अंमलात आणावं असं न्याय पाहिजे, त्या लोकांना फायदा मिळेल.
आता इथं जर बघितलं खरोखर तो आरोपी कितीतरी दिवसापासून येत नव्हता आणि त्याला जर अटक करून अंडर ट्रायल चालवलं तर बरंच आहे ना, कोणाला तरी फायदा मिळेल, न्याय मिळेल, एक डिस्पोजल होऊन जाईल एक केस. आणि जितक्या दिवसापासून तो तक्रारदार ज्यानं तक्रार केली होती, ही वॉज अंडर सच ए कंडिशन की त्याला अनसर्टन कंडिशन मध्ये होता, अनिश्चितता होती. काय काय मी तर तक्रार केली, सगळं काही केलं, पण काहीच फायदा नाही, आरोपी आजपर्यंत पकडला गेला नाही, आजपर्यंत कोर्टात आला नाही. दे मे गेट द हॅपीनेस, बहुजन हिताय बहुजन सुखाय, हीच कन्सेप्ट आहे ती, की जास्तीत जास्त लोकांना जर फायदा होत असेल, एका माणसाचं लिबर्टी फ्रीडम तुम्ही नुकसानीमध्ये टाकू शकता. दॅट इज द अक्यूज पर्सन. ही मे बी अरेस्टेड and put behind the bar and he may tried under trial and his matter may be tried on day basis, everyday basis. Whatever may be the judgment, it will be passed, whether he will be acquitted or be convicted. Another one thing is that if magistrate think that any accused person in summons case is going to be abscond, तो पळून जाऊ शकतो किंवा abscond होण्याच्या तयारीत आहे किंवा अशी माहिती मिळालेली आहे ज्या बेसवर पोलिसांनी अर्ज केलेला आहे मॅजिस्ट्रेट साहेबाला की साहेब असला आरोपी हा समन्स केस मधला आहे. फॉर एक्झाम्पल 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टची केस, त्या 138च्या केसमध्ये जरी तो आरोपी असेल तरी सुद्धा काय आहे की he should be arrested. Why? Because he should not be left the place, he should not be leave the jurisdiction of the court and he should be put before the court. आणि जर असा अर्ज कोर्टासमोर आला असेल, समन्स केसमध्ये जरी असू द्या, तरी सुद्धा मॅजिस्ट्रेट साहेबाला अथॉरिटी आहे, दे मे इश्यू द वॉरंट टू अरेस्ट सच टाइप्स ऑफ पर्सन. त्याला आणण्यासाठी ते काय करू शकतात, त्याला इकडे बोलावून घेऊ शकतात आणि त्याला अटक सुद्धा करू शकतात. कधी जर तो ऍब्स्कॉन्ड होण्याच्या तयारीत असेल किंवा पळून जात आहे किंवा तुमचं जे कार्यक्षेत्र आहे ज्याला म्हणतो आपण ज्युरिस्डिक्शन, तो सोडून जात आहे. इवन दो इन समन्स केस मॅजिस्ट्रेट मे इश्यू द वॉरंट, मॅजिस्ट्रेट मे इश्यू द वॉरंट टू अरेस्ट दॅट पर्सन अँड पुट हिम बिहाइंड द बार, असं ऑर्डर करू शकतात. पण कधी जर असं वाटलं तर मॅजिस्ट्रेट साहेबांना असं खरोखर असं होत असेल तर कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स कॅन बी टेकन बाय मॅजिस्ट्रेट. कधी कधी या सर्व गोष्टींचा जे कॉग्निझन्स ज्याला म्हणतो आपण, कॉग्निझन्सचा अर्थ काय, दखल घेणे. आता साहेब तर कोर्टात बसत आहेत, आरोपी तिकडे काय करत आहे साहेबाला माहित राहील का? नॉट ॲट ऑल. देर शुड बी सम रिपोर्ट, देर शुड बी सम a procedural application has to be made by the concerned authority, or there may be an application by the complainant herself or himself. ते सुद्धा ऍप्लिकेशन करू शकतात, ते तक्रारदार आहेत. म्हणून इथं सांगितलेलं आहे की अशा गोष्टींच्यावर वॉरंट इश्यू करण्यासाठी जे कॉग्निझन्स घ्यावं लागते मॅजिस्ट्रेटला, त्यांनी कशाच्या बेसवर घ्यावं? द कॉग्निझन्स फॉर इश्युइंग वॉरंट शॅल बी टेकन ऑन दी पोलीस रिपोर्ट, एक तर पोलिसांच्या रिपोर्टवर करा, और कंप्लेनंट हॅज बीन मेड एनी काइंड्स ऑफ कंप्लेंट, किंवा तक्रारदाराने अशी अर्ज केलेला आहे, तक्रार अर्ज की साहेब तो आरोपी पळून जायच्या तयारीत आहे आणि उद्या चालून मला न्याय मिळणार नाही, देन ओनली दे मे इश्यू द वॉरंट, और अपॉन द नॉलेज दे हॅव गॉट ऑन देअर ओन, किंवा त्यांना स्वतः असं वाटलेलं आहे, स्वतः समजलेलं आहे. आता स्वतः मॅजिस्ट्रेट साहेबाला कसं समजेल? सोपं आहे, जास्त अवघड नाही. कितीतरी बातम्या येत राहतात पेपरमध्ये, न्यूजमध्ये, चॅनल्समध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडिया, पेपर मीडिया, त्याला प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणतो. या मीडियामध्ये मॅटर येत राहतात की अशा वस्तीतल्या लोकांना उठवलेलं आहे आणि या वस्तीतल्या लोकांना उठवल्या कारणानं आता इथे खूप मोठा भूकंप झाला आहे किंवा फ्लड आलेला आहे, पूर आलेला आहे, म्हणून शासनाने यांना इथून घेऊन जायचा विचार केला आहे आणि अशा ठिकाणी यांना एका कॅम्पमध्ये ठेवण्यात येणार आहे आणि त्या कॅम्पमध्ये ठेवल्यानंतर त्यांना अशा ठिकाणी राहत्या घरात पाठवून देणार आहे शासन. आता अशा वेळेस आपल्याला माहिती आहे की एक आरोपी असा आहे, अट्टल बदमाश आहे, गुन्हेगार आहे, जो कितीतरी वर्षापासून गुन्ह्यामध्ये सापडत नव्हता, आता सापडलाय, त्याच्यावर ट्रायल सुरूच होणार आहे. आणि जर असं हे रिहॅबिलिटेशन मध्ये तो निघून गेला तर आपलं काहीच खरं नाही किंवा आपल्या ह्या मॅटरला चालवताच येणार नाही विदाउट हिम, और वी कॅन नॉट प्रोसीड विथ द मॅटर. ऍट सच टाइम पोलीस मे अरेस्ट हिम आणि त्याला घेऊन येतील, कारण तो पुन्हा बदलीच करत आहे. आता हे रिसेंटली कधी घडलं माहितीये का? जेव्हा कितीतरी मुंबईचे लोक आपापल्या गावी परत निघत होते, कितीतरी लोक आपापल्या गावी निघून गेले, परतच आले नाही. इफ 100 पीपल्स लेफ्ट द मुंबई ॲट द टाइम ऑफ लॉकडाऊन, only 35% was returned in Mumbai only. Only 35%, फक्त 35% परत आलेत. 65% लोक परत आलेच नाहीत. म्हणजे 100 मधून 65 गावीच आहेत, फक्त 35 परत आलेत.
विचार करा, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करून विचार करा. त्या 65 मधून जर 40% लोक किंवा 20% लोक ज्यांच्यावर खटले सुरू होते अशामधून आहेत आणि जे परत आलेले नाही, मग सांगा हे 20% मॅटर चालतील का? त्या 20% मॅटर मधल्या तक्रारदाराला न्याय मिळेल का? ती प्रोसिजर कधी सुरू होऊ शकते का? कारण आरोपी जेव्हापर्यंत नसणार तेव्हापर्यंत ती फाईल सायनाडाय मोडमध्ये असते. सायनाडायचा अर्थ काय होतो? सायनाडायचा अर्थ होतो की जिवंत नाही, मृत्यू सुद्धा नाही. इट इज इन कंडिशन ऑफ कोमा. कोमामध्ये माणूस कसा असतो, त्याला डिक्लेअर सुद्धा करू शकत नाही हा मेला आणि जिवंत आहे म्हणून, तर याला कळत नाही, पण तो फक्त पडलेला असतो. द सेम कंडिशन ऑफ सायनाडाय इज बीन हॅपन विथ द फाईल्स. त्यालाच म्हणतो आपण डॉर्मंट फाईल. त्याला डॉर्मंट फाईल मध्ये ठेवून दिलेलं असते. का? ड्यू टू अनअवेलेबिलिटी ऑफ द अक्यूज पर्सन, ड्यू टू नॉट प्रेझेन्सी ऑफ अक्यूज पर्सन. आणि तो आलेलाच नाही, सापडत नाही, कुठं आहे, काय करा, कोणाच्या नावानं समन्स इश्यू करावं, जे काही त्याने ऍड्रेस दिले होते मुंबईचे तिथं तो सापडत नाही, तिथं तो राहत नाही, आता निघून गेलाय गावाकडे. गाव कोणतं होतं तर ते तर आपण रेकॉर्डलाच घेतलेलं नाही, कारण त्याचा आधार सगळं काही इकडचंच होतं. पण आता सांगतात लोक की तो गावाकडे निघून गेलाय. अशा वेळेस हे कॉम्प्लेक्सिटी येऊ शकते, हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणून सच काइंड्स ऑफ सिच्युएशन शुड नॉट बी अरोज इन फ्युचर. दॅट्स वाय प्रिकॉशनरी मेथड मधून त्याला पहिलेच अरेस्ट करून पोलीस आणू शकतात. हे झालं अरेस्ट विथ वॉरंटच्या बाबतीत. अनदर कन्सेप्ट इज अरेस्ट विदाउट वॉरंट. अरेस्ट विदाउट वॉरंट कधी कधी करू शकतात. देर आर सर्टन सर्कमस्टन्सेस मे बी अराइज इन फ्युचर और सच सर्कमस्टन्सेस विच प्रॉम्प्ट ए इमिजिएट ऍक्शन. काय दाखवतात की तुम्ही आता इमिजिएट ऍक्शन घ्या. तुम्ही जर त्याला अटक नाही केली नाही तर अजून खूप मोठा गुन्हा घडू शकतो. फॉर एक्झाम्पल, इफ वन पर्सन विथ रॉड और विथ ब्लंट स्टिक, हार्ड स्टिक, ज्याला आपण काठी लाकूड म्हणतो मोठं, त्या हार्ड स्टिकनं, ब्लंट स्टिकनं जर तो कोणाला मारत आहे अँड police are just passing from there and they saw that something is going on, some quarrel is going on, and in that quarrel one person is beating with hard and blunt stick or with rod to someone else. So police at that time should not wait for the warrant or special order from the magistrate. They may arrest him without warrant also because they have the right. It is liability on them. It is their authority to maintain the peace and security where in society. शांतता निर्माण करणे, शांततेचा भंग होऊ देऊ नये, तिथं शांतता निर्माण करून सगळ्या लोकांना ॲश्युरन्स द्यावं की काही होणार नाही. ही जबाबदारी कोणाची आहे? ही आहे पोलीस अथॉरिटीची. म्हणून पोलिसांना पूर्ण अधिकार आहे. जर असं काही त्यांना घडताना दिसलं तर ते त्याला विदाऊट वॉरंट सुद्धा अरेस्ट करू शकतात. अरेस्ट विदाऊट वॉरंट, त्याला पकडून आणू शकतात. त्याला डायरेक्ट कोणताही गुन्हा नाही रजिस्टर झाला तरी सुद्धा प्रिकॉशनरी मेथड म्हणून त्याला उचलून घेऊन येऊ शकतात, कारण त्यांना डाऊट आहे. सेम याच्याच बाबतीत आहे सेक्शन 41, अरेस्ट विदाउट वॉरंट कधी कधी होऊ शकते. व्हेन पोलीस मे अरेस्ट विदाउट वॉरंट, सेक्शन 41. इन मेनी क्वेश्चन पेपर दिस क्वेश्चन इज बीन आस्क्ड. कितीतरी, प्रत्येक नाही तरी पण जास्तीत जास्त हा प्रश्न विचारला गेलेला आहे की व्हेन पोलीस मे अरेस्ट विदाउट वॉरंट. इट मे बी डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन फॉर 20 मार्क्स और इट मे बी आस्क्ड इन 5 मार्क्स. पण आज तोच विचारलेला एक प्रश्न. कशासाठी बरं? हा प्रश्न आहे की पोलिसांचे हे अधिकार आहेत. याच्या उत्तरामध्ये सेक्शन 41 मध्ये पोलिसांचे अधिकार कसे आहेत आणि ते कसे वापरायला पाहिजे त्याच्या बाबतीत सांगितलेलं आहे. सेक्शन 41(1), सेक्शन 41 सबसेक्शन 1 says that any police officer may without warrant arrest to any person or may he arrest to any person without the particular order of the magistrate. But when कोणत्याही माणसाला तुम्ही कधीही मॅजिस्ट्रेट साहेबाची ऑर्डर नसताना सुद्धा अरेस्ट करू शकता, पण कधीही नव्हे. त्याला काही ग्राउंड्स दिलेले आहेत, त्याला काही सर्टन कंडिशन्स दिलेल्या आहेत. आणि त्या कंडिशन्स काय आहेत? पहिली कंडिशन्स आहे की इफ कॉग्निजेबल ऑफेन्स और रिजनेबल कंप्लेंट हॅज बीन रिसिव्ड बाय दी पोलीस अथॉरिटी. त्याच्यामध्ये सब क्लॉज ए मध्ये दिलेला आहे. क्लॉज ए काय सांगतो की कधी अरेस्ट करू शकता? जर तुमच्याकडे अशी तक्रार दाखल झाली आहे की एका माणसानं हा दखलपात्र गुन्हा केलेला आहे, असली तक्रार तुमच्याकडे आलेली आहे बिंग ए पोलीस ऑफिसर, तेव्हा तुम्ही त्याला विदाउट वॉरंट अरेस्ट करू शकता. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही स्वतः तिथे हजर आहात आणि तुमच्या समक्ष एका माणसानं नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स केलेला आहे. एक तुमच्या समक्ष एक कॉग्निजेबल ऑफेन्स एक माणूस करत आहे, तर तुम्हाला बिंग ए पोलीस अथॉरिटी तुम्हाला त्याला विदाउट वॉरंट ऑल्सो अंडर 41 सबसेक्शन 1 क्लॉज ए मध्ये तुम्ही त्याला पकडून आणू शकता, त्याला तुम्ही अरेस्ट करू शकता.
हे तुम्हाला अधिकार दिलेला आहे सेक्शननं. एक्सक्लुझिव्ह राईट्स इज बीन गिवन टू दी police authority. Exclusive power is been given to the police authority. Next provision is B. B मध्ये काय आहे? If a person who has been in possession without lawful excuse any things about which he don't have a receipt with him, then burden on lies on that person to prove that it is belonging to him only. याचा अर्थ असा आहे, पोलीसवाले आपले रस्त्यानं जात होते रात्रीच्या वेळेस, 10:30च्या 11च्या वेळेस शिवाजी चौकात आले. अचानक एक माणूस बस स्टँड कडून येताना दिसला. डोक्यावर काहीतरी आहे त्याच्या. त्याला विचारलं, कुठून आलास रे? साहेब मी येरमाळ्याहून आलो. अच्छा, कोणत्या गाडीनं आला? हायकोर्ट एक्सप्रेसनं आलो. हायकोर्ट एक्सप्रेस तर येरमाळ्यावर थांबतच नाही, तुझ्यासाठी स्पेशल थांबली होती का? उडवाडूचे उत्तर देत आहे. थांब इथंच, काय डोक्यावरचं खाली ठेव. बघितलं तर खूप मोठा टीव्ही आहे जुन्या काळाचा. अरे टीव्ही आहे, कुठून आणला? काय नाही साहेब, येरमाळ्याला सुधारायला टाकला होता पाहुण्याकडं. इथं पाहुणा आहे आपला, खूप चांगला इलेक्ट्रिशियन आहे, जुन्या टीव्ही सगळ्या नवीनच करून देतो. अच्छा, बरंच झालं, पाहुणा LED करून देत नाही जुन्या टीव्हीचा, पण जुन्या चांगल्या करून देतो. मग असल्या पाहुण्याकडून टीव्ही घेऊन आलास? अच्छा अच्छा, पाहुण्याचा नंबर दे. माझ्याकडे मोबाईलच नाही. ही टीव्ही कधी विकत घेतली होती? खूप जुनी आहे. तरी 2005ला घेतली असेल, आणि पोलिसांनी बघितलं तर ती टीव्ही कमीत कमी 2005च्या पूर्वीचा मॉडेल आहे. याचा अर्थ काहीतरी खोटं बोलतोय, लपवत आहे. रिझनेबल याच्याकडे रिझनच नाही आहे. रिझनेबल कॉस्ट सुद्धा हा एक्सप्लेन करून सांगत नाहीये. याची रिसिप्ट दाखव, नाही. तू जिथून आला ते तिकीट दाखव आम्हाला गाडीचं, ते सुद्धा नाही. मीन्स व्हॉट एव्हर ही हॅव्हिंग इन हिज बिलॉंगिंग, त्याच्याकडे जे काही त्याच्या मालकीचं आहे, दॅट बिलॉंगिंग थिंग्स ही कॅन नॉट बी एक्सप्लेन प्रॉपरली टू द पोलीस ऑथॉरिटी. त्याला 41B मध्ये अरेस्ट करून त्याला घेऊन येऊ शकतात. कोण? पोलीसवाले. आणि दुसऱ्या दिवशी त्याला कोर्टात हजर करू शकतात मुद्देमाला सहित. खूप वेळेस होते असं. मुंबई सारख्या ठिकाणी मोबाईल चोर खूप आहेत, डेंजरस. आपला मोबाईल एकदा जर बघितला त्यांनी, लोकल ट्रेनमध्ये आपल्याला चढता वेळेस आपल्याला तर पहिले चढताच येणार नाही, कारण आपल्याला प्रॅक्टिस नसते. चढायचा जरी प्रयत्न केला तर मग आपला मोबाईल किंवा काही वस्तू जाऊ शकतात. अशा लोकांकडून जेव्हा हे सर्व काही वस्तू हस्तगत होतात ना, तर या लोकांकडे काहीच नसते, ना पावती असते, ना हे काही बोलू शकतात. At such time, what they should have to done? Obviously, police will arrest them, seize all the articles and put them behind the bar, and all the articles will be produced before the court. मग आपण काय करतो, परत आपण तक्रार केलेली असते की माझा अशा प्रकारचा असा सोनी कंपनीचा मोबाईल किंवा सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंवा ओप्पो रेनो 4 व्हॉटेवर मे बी, रिअलमी, रेडमी, ओप्पो, पोको, जे काय आहेत ते सगळ्या कंपन्यांचे नावं जे काय असतील ते आपण देतो, आणि तिथं 10-12 मोबाईल त्याच्याकडून रिकवर झालेले असतात. दुसऱ्या दिवशी एक जनरल एक नोटीस येते पेपरमध्ये किंवा एक बातमी येते की या ठिकाणी पोलिसांनी अशा आरोपीला पकडले, त्याच्याकडून अशा प्रकारचे 10 मोबाईल हस्तगत करण्यात आले. सेम टाइम्स इट इज अ ड्युटी ऑफ द पोलीस, दे विल कन्वे द सेम मेसेज टू ऑल द पोलीस स्टेशन वेदर यू हॅव रिसिव्ड एनी काइंड्स ऑफ मिसिंग कंप्लेंट ऑफ द मोबाईल्स. मग त्यांना जर ते कोऑर्डिनेट झालं की हो एका माणसानं तक्रार केली, मग आपण तिथं जायचं, पोलिसांना अर्ज करायचा. पोलिसवाले आपल्याला सांगतात की अर्ज आमच्याकडे आला, तुमचा मोबाईल आमच्याकडे आहे, तुम्ही जे डिस्क्रिप्शन दिलं इट इज विथ अस. Right now you should go to the court, take this FIR Xerox copy and go to the court. So and so FIR has been registered there and they have received so and so mobiles. Record the mobiles and my mobiles also they have recovered from the accused person, may kindly be released. त्याला म्हणतो आपण रिलीज ऑफ प्रॉपर्टी. तो अर्ज असतो 452 किंवा 457 CRPC प्रमाणे. मग आपण ती प्रॉपर्टी जी चोराकडून हस्तगत झालेली आहे ती रिकवर करण्याचा आपण अर्ज करतो. कोर्ट आपल्याला म्हणते की ओके रिसिप्ट दाखवा, आपण प्रोड्यूस करतो, ऑनलाईनची असो कशी असो, काही साहेब माझ्याच मालकीचं आहे, आता हे प्रूव्ह झालं की तुमचंच आहे. पण तुम्हाला परत देता वेळेस कंडिशन कोर्ट देते, ती काय असते की यू शुड हॅव टू मेक अन अंडरटेकिंग, यू शुड हॅव टू गिव्ह अन अंडरटेकिंग दॅट व्हेनेवर कोर्ट रिक्वायर्ड दिस मोबाईल फॉर द कोर्ट प्रोसिडिंग्स आय विल बी मेक इट अवेलेबल टू द कोर्ट. जेव्हा कधीही मला बोलावण्यात आलं या मोबाईलच्या कामासाठी किंवा हे मोबाईल प्रोड्यूस करा म्हणून कोर्टात एव्हिडन्ससाठी, तर मी हे घेऊन येईल, तेव्हापर्यंत मी हे विकणार नाही, हे आपण ॲश्युरन्स देतो त्यांना. आणि ते दिल्यानंतरच आपण काय करतो, ते मोबाईल आपल्या ताब्यात घेतो किंवा दुसरी जी काही प्रॉपर्टी असेल ती आपल्या ताब्यात घेतो, जर ती आपली असेल तर. इट इज ए रिटर्न ऑफ प्रॉपर्टी प्रोसिजर. हे 452 457 पुढे आहे, ते आपण डिटेलमध्ये बघू, पण हे होते जनरली. थर्ड थिंग, अंडर सेक्शन 41 पोलीस मे अरेस्ट विदाउट वॉरंट टू द अक्यूज्ड पर्सन इफ ही इज ए प्रोक्लेम्ड ऑफेंडर. तो कोण असेल? जाहीर प्रकटनाद्वारे त्याला तडीपार घोषित केलेला आहे. जाहीर प्रकटन दिलं तो मोठ्याच्या मोठ्या SP साहेबांनी, पोलीस अधीक्षक उस्मानाबाद खाली दिलं, सदर इसम नामे सो अँड सो ABCD
याला उस्मानाबाद जिल्हा, बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि इकडे लातूर जिल्हा या उस्मानाबादच्या व्यतिरिक्त या 3 जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्ण या 4 जिल्ह्यामध्ये याला तडीपार घोषित केलेला आहे. या जिल्ह्यांच्या हद्दीमध्ये तो कधीही इतक्या वर्षापर्यंत किंवा इतक्या येणाऱ्या महिन्यापर्यंत येऊ शकणार नाही. जर तो आला तर कन्सर्न एरियाच्या त्या विशिष्ट भागाच्या पोलीस अधिकाऱ्यांना त्याला अटक करण्याची परवानगी राहील. त्याला अटक करून त्वरित आमच्या ऑफिसमध्ये जमा करणे. जनरल प्रकटन असतात, येतात राहतात. कशासाठी? जर त्याला तडीपारची घोषणा केलेली असेल, तडीपार त्याला डिक्लेअर केलेला असेल तर. आणि तसं नोटिफिकेशन सुद्धा काढतात ते आणि त्याचा इफेक्ट असतो. प्रत्येक जनरल ज्या ज्या जिल्ह्यामध्ये त्याला तडीपार केलं ते सगळ्यांना पाठवण्यात येतात ते, आणि बॉर्डरच्या पोलीस स्टेशनला स्पेशली. मग असा प्रोक्लेम्ड ऑफेंडर माहित आहे की तो तडीपार आहे उस्मानाबादमध्ये, पण तरी सुद्धा एका मित्राच्या बर्थडे पार्टीला आला का, भावाचा बर्थडे म्हणे आज. अरे भावाचा बर्थडे सोड, आता तुझा डे आहे कोणता? जेल डे. आता तू जाणार जेलमध्ये का? 41 मध्ये अधिकार आहे पोलीस स्टेशनला अरेस्ट करण्याचा. यू कॅन नॉट बी कम इन टू द सर्टन लिमिटेशन्स व्हेन यू हॅव बीन डिबार्ड फ्रॉम एंट्रिंग. तुला एंट्रीज डिबार्ड केली आहे तरी सुद्धा तू आलास ना, तू प्रोक्लेम्ड ऑफेंडर आहे, तुला आम्ही तडीपार केलेला आहे. राईट नाव यू कॅन बी arrested by the police authority. Another one thing is that if the person found with stolen property, एक माणूस सापडलाय, आता कशात सोबत सापडलाय? त्याच्याकडे आता स्टोलन प्रॉपर्टी सापडली आहे, चोरीचा माल सापडलेला आहे. अशा लोकांना सुद्धा, अशा आरोपीला सुद्धा विदाउट वॉरंट पोलीस मे अरेस्ट हिम अँड पुट हिम बिहाइंड द जेल, बिहाइंड द बार. फॉर एक्झाम्पल, if one person who has found to the police authority on the Deshpande market area, त्याला विचारलं, का रे कुठून आलास? काय नाही साहेब, इकडून चालतो सांजावेस मधून, आता चाललोय परत. कशाला आलता? काय नाही, इथे जी बेकरी आहे ना, त्या बेकरीवर मी पाव घेण्यासाठी आलतो. रात्रीचे 11:30 वाजले, तुला पाव मिळतील होय? अरे लॉकडाऊन सुरू आहे, 5 वाजता सगळे दुकाने बंद होतात आणि जीवनावश्यक वस्तूची दुकाने जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत. 11 वाजेला, 11:30ला काय करतोस इकडं? आणि if something has been found with him and it is strong belief of the police authority that this particular thing is not belonging to this person, त्यांना पूर्ण गॅरंटी आहे की ही या माणसाची नाहीच, 100% ही चोरीची वस्तू आहे. and if they found it and no reasonable reason is been given by the accused person, they may arrest him and they may seize the particular thing from him and they will produce it before the court. किंवा ऑलरेडी तशी तक्रार आलेली आहे की आमची अशी अशी चोरी वस्तू झालेल्या आहेत आणि तशा तक्रारीतला तो माल जर सापडला असेल तर पोलिसांना पर्टिक्युलरली ऑर्डर घ्यायची गरज नाही, त्याला ते तिथूनच अरेस्ट करून घेऊन जाऊ शकतात आरोपीला. नेक्स्ट वन थिंग इज सेक्शन 41E. दिस पर्टिक्युलर सबसेक्शन or subclause saying that if police authority are discharging their duties, they went to the home of the accused person and they going to arrest him. They are about to arrest him. Meantime, the mother of the accused person is came there and she make hue and cry. जोरजोराने एकदम आवाज, ए असं काय करताय, माझ्या पोराला घेऊन जाते, वाचवा रे वाचवा, हे जाणून बुजून करतायत. आरडाओरड अचानक सुरू केले विदाउट एनी एक्सपेक्टेशन while discharging their duties. At such time, police definitely will arrest to the accused person as well as to his mother also, who is making a obstruction to the police. शासकीय कामात अडथळा म्हणून 153 प्रमाणे तिला सुद्धा अरेस्ट करून घेऊन जाऊ. का बरं? 353 प्रमाणे. कारण त्यांना माहित आहे की आम्ही अरेस्ट करायला आलोय. आम्ही या मथारीला सांगितलं सुद्धा, मथारीनं अचानकच आरडाओरड सुरू केली आणि सगळे गावाचे लोक जमा केले. व्हॉट इज दिस? यू आर ऑब्स्ट्रक्टिंग टू द पोलीस टू डुईंग देअर ड्युटीज, टू डिस्चार्जिंग देअर ड्युटीज. अँड सच टाइम the police may arrest definitely to the accused as well as to his mother also, and to those all people who are making such kinds of obstruction to the police authority. It is their right under section 41. They may arrest them without warrant also. गुन्हा नसेल तरी सुद्धा अरेस्ट करून घेऊ जाऊ शकतात. नेक्स्ट पॉइंट इज दॅट if any person who has been deserted from फोर्सचा अर्थ कोणता? भूदल, नौदल, हवाई दल. या तिन्ही दलामध्ये एखादा एखादा ट्रेनिंग घेणारा माणूस आहे, एखादा ट्रेनिंग आहे, तो ट्रेनर विदाउट नोविंग टू द अथॉरिटी पळून आला तिथून. का? लय ट्रेनिंग हार्ड आहे मिलिटरीची. किती सकाळी 4 वाजता उठवतात, 6 वाजेपर्यंत सगळी पीटी करावं लागते, कितीतरी आसनं असतात त्याच्यामध्ये, काय काय करावं लागते, दोऱ्यावर चढून जावं लागते.
आणि त्याच्यानंतर मग नाश्ता मिळते, अजून 1 तासाच्या आत आंघोळ करून परत ग्राउंडवर यावं लागतं, मग दिवसभर अजून ट्रेनिंग, रात्री झोपणे इतकी येते की सकाळी 4 वाजता उठू वाटत नाही, परत उठा, नाही उठलं तर मग अजून जनरल मेजर येऊन दंडे मारतात. असली ट्रेनिंगच नको मला, अर्ध्यातूनच सोडून पळून आला. असला माणूस हू हॅव गेन सम नॉलेज अबाउट दी युनियन फोर्सेस, त्याला खूप काही माहिती पडलंय की कुठं काय आहे कुठं काय नाही, आणि मध्यंतरी तो सोडून पळून आला, तर ऑन सस्पिशियस बेसिस त्याला अरेस्ट होते. त्याला अरेस्ट करणं गरजेचंच आहे. का? कारण ती इन्फॉर्मेशन तो लीक करू शकतो, ती इन्फॉर्मेशन तो लिकेज सिक्युरिटीच्या नावावर दुसऱ्या देशाला विकू शकतो, त्या आपल्या विरुद्धार्थी देशाला तो माहिती पुरवू शकतो. अशा कारणास्तव त्याला पहिल्याच दिवशी जिथे दिसेल तिथंच त्याला अरेस्ट करा, विदाउट वॉरंट ही शुड बी अरेस्टेड. आणि अशी ऑर्डर पर्टिक्युलरली त्या ट्रेनिंग सेंटरमधून पूर्ण पोलीस स्टेशनला येतं, पूर्ण भारतातल्या पोलीस स्टेशनला मेसेज जातो, आणि स्पेशली त्याच्या गावातल्या बाजूला आणि त्या स्टेटला, जर तो महाराष्ट्राचा असेल उस्मानाबादचा, पर्टिक्युलरली इथलच्या SP साहेबांना ऑर्डर येतात की असा असा एक माणूस जो इथं आमच्याकडे ट्रेनिंग म्हणून होता तो पळून आलेला आहे, आणि त्यानं अर्धी ट्रेनिंग केली, अर्धी मधातच सोडून पळून आला आहे, आणि आम्हाला अशी भीती आहे की ती जी काय माहिती त्याच्याकडे आहे तो दुसऱ्याला देऊ शकतो, किंवा व्हेर अबाउट्स दी पर्टिक्युलर लोकेशन ऑफ मिलिटरी ट्रेनिंग सेंटर्स ही मे प्रोव्हाइड टू द अनदर कंट्री, सो ही शुड बी अरेस्टेड ऑन फर्स्ट साईट ओनली, दिसता क्षणी त्याला अरेस्ट करा. ही गोष्ट कशात आहे? 41 मध्ये दिलेली आहे की पोलिसांना हा अधिकार आहे, ते त्याला पहिल्याच दिवशी अरेस्ट करू शकतात. आणि इफ अनदर वन थिंग, if such a person who has committed an offense not in India, he has committed certain offense in outside of India, in abroad, but escaped from their custody and he came to India, तिथं पकडला गेला नाही का? हुशार होता, जरा जास्तच अक्षय कुमारचे पिक्चर बघायचा बेबी सारखे, आणि तिथून त्यानं काय केलं, तिथं अरेस्ट न होताच तो इकडे निघून आला, किंवा तिथं काही त्यानं मॅनेज केलं असेल पण इथं आला. आणि सर्टन टाइप्स ऑफ ऑफेन्स व्हॉट ही हॅज कमिटेड इन अब्रॉड इज ऑल्सो ऑफेन्स इन इंडिया, तोच आपल्याकडे सुद्धा गुन्हा आहेच. अशा वेळी जर ती माहिती आपल्याला मिळाली असेल थ्रू एम्बॅसी, थ्रू पर्टिक्युलर अँबॅसेडर ऑफ कन्सर्न country, then it is duty of the police authority under section 41, they should have to arrest him without warrant, ते त्याला अरेस्ट करणं गरजेचं आहे या सेक्शन नुसार. नेक्स्ट प्रोविजन आहे, ए पर्सन being released on some parole, some furlough, कन्व्हिक्टेड पर्सन आहे, शिक्षा झाली होती, जेलमध्ये गेला, पॅरोल मिळाला, 14 दिवस राहा बाबा, गुन्ह्या गोविंदांना आपल्या फॅमिली सोबत राहा, सगळ्यांना भेट आणि परत ये. कुठं? आपल्याकडे, जिथं तुला परमनंट राहायचं आहे, आपल्या घरात, जेलमध्ये. आलाच नाही भाऊ, गेला तसाच फरार. पोलिसांना अधिकार आहे की त्याला, ज्यानं जे काही रूलचं ब्रीच केला आहे, जे काही नियमाचा भंग केला आहे, त्याला पकडून आणा. आणि 356(5) मध्ये स्पेशल प्रोव्हिजन दिलेले आहे की अशा लोकांना पकडून आणून डायरेक्ट जेलमध्ये टाकायचं, अँड दे शुड नॉट आस्क एनी काइंड ऑफ रेमेडी, रिलीफ. पुढे चालून त्यांना फरलॉग, पॅरोल काहीच मिळणार नाही, जेव्हापर्यंत त्यांची शिक्षा संपत नाही तेव्हापर्यंत. अशा लोकांना सुद्धा पोलीसवाले विदाउट वॉरंट पकडू शकतात. इफ एनी रिक्विजिशन इज बीन डिमांड रिसिव्ड फ्रॉम अनदर पोलीस स्टेशन, रिक्विजिशनचा अर्थ काय? डिमांड. सोलापूर पोलीस स्टेशन मधून एक आपल्याला एक डिमांड आली की so and so person is an accused in so and so offense which has been committed under jurisdiction of Solapur police station. Right now that person left the jurisdiction of Solapur and he is living in the jurisdiction of Usmanabad city police. So we are requesting you on the order of Superintendent of Police Solapur that may kindly arrest him and hand over to our police authority. असं रिक्विजिशन आलेली आहे, असं येते, ट्रान्झिट वॉरंट म्हणतात त्याला, तिकडून तशी डिमांड येऊ शकते. At such time, Usmanabad Police Authority, without giving any concern of order from the magistrate of Usmanabad, they may arrest without warrant also to the accused person and they may send to the Solapur. ते करू शकतात. अशा रिक्विजिशनवर त्यांना अधिकार आहे करण्याचा. सेक्शन 41 त्यांना अधिकार देतो CRPCचा. Another one thing is that if any offense which has been committed under section 109, 110, and if person conceals their presence with a view to committing a cognizable offense, and if they are habitual offenders, actually habitual offenderच्या बाबतीत सर सांगायचं झालं, सराईत गुन्हेगाराला विदाउट वॉरंट काय ते कधीही पकडू शकतात. पण काही काही असे लोक सुद्धा असतात की स्वतःचं अस्तित्व लपून राहतात,
स्वतः काय आहे हे दाखवत नाहीत, येड्याचं सोंग घेऊन राहतात आणि रात्रीचे बरोबर गुन्हे करतात. आपल्याकडे सुद्धा काही लोक काहीतरी विकायला येतात. तुम्ही आम्हाला जुन्या साड्या द्या, आम्ही तुम्हाला हे प्लास्टिकचे भांडे देऊ, प्लास्टिकचे हे देऊ, ते देऊ. आणि जनरली रेकी म्हणतात त्याला. रेकी करणे म्हणजे पूर्ण देखरेख करून जाणे, की घर कसं आहे, कुठून चढायचं आहे, कुठून पायऱ्या आहेत, कुठे गेट आहे, कुठं कुत्र बांधलेलं आहे, कुठून आपण जाऊ शकतो, आणि दुसऱ्या दिवशी येऊन ऑफेन्स करायचा. अशा लोकांची जर माहिती मिळाली ना पोलीस अधिकाऱ्यांना, तर दे मे अरेस्ट देम विदाउट वॉरंट. त्यांना ते अरेस्ट करू शकतात विदाउट वॉरंट. हे या कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. ते त्यांना काय प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून त्यांना अरेस्ट करू शकतात. 109, 110 ही प्रोव्हिजन आहे की 107 प्रमाणे जर आपापसात तुम्ही भांडण केलं, भांडणामुळे समाजाचं जे काही पीस, शांतता आहे, भंग केली आहे, पीस मेंटेन नाही केलं, म्हणून तुमच्यावर 107 ची कारवाई होते. 107 प्रमाणे तुम्हाला तहसीलदारासमोर जावं लागते. तिथे एक बॉन्ड भरून द्यावं लागते की येणाऱ्या इतक्या 6 महिन्यामध्ये मी साहेब असा गुन्हा परत करणार नाही. तुम्ही परत गुन्हा केला, तुम्ही तसला गुन्हा परत केला, आता तहसीलदार साहेब 107 प्रमाणे तुम्हाला कॉल करणार नाहीत, तुम्हाला आता 110 ची नोटीस काढतील. 109 किंवा 110 प्रमाणे तुम्हाला बोलावून घेतील आणि हे विचारतील की आम्ही तुमच्या विरुद्ध आता का कारवाई करू नये. तुम्ही तर पहिले आम्हाला लिहून दिलं होतं 107 प्रमाणे, पण परत तुम्ही तसेच भांडणं केले. आता आम्ही 110च्या प्रमाणे तुमची कारवाई करून तुम्हाला आम्ही इथून तडीपार का करू नये, किंवा तुम्हाला का पाठवू नये, किंवा तुमच्यावर दुसऱ्या कोणत्या प्रकारची का कारवाई करू नये याचं सांगा. असल्या लोकांनी जर काही परत गुन्हे केले, त्यांना सुद्धा अरेस्ट करण्याचा अधिकार हा पोलिसांना आहे. And this is nothing but it's a particular rights given to whom? To the police authority under section 41. 41 प्रमाणे 41(1) प्रमाणे हे त्यांचे पूर्ण अधिकार आहेत.